नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. पवार आणि ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांच्या अटकेचा कट रचला होता. ठाण्यातील बनावट गुन्ह्यामध्ये फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न होता. विशेष तपास पथकाच्या अहवालानं खळबळ माजवून दिली आहे. मात्र संजय राऊत यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. लोकशाहीच्या गप्पा मारता पण प्रत्यक्षामध्ये आपल्या विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं इतकं कप्पी कारस्थान हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा खरा चेहरा, ते ठाकरेंचा शब्द अशी जाहिरात करतायत. पण हाच ठाकरेंचा शब्द आहे का? खोटे गुन्हे, कप्पीपणा हाच ठाकरेंचा शब्द आहे का? हा मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे. पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त होण्यापूर्वी रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालामधून हा सगळा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी काळातील पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस सुद्धा रश्मी शुक्ला यांनी केलेली आहे. या सगळ्या संदर्भात आपण नेमकी आणखी काय तपशील आहेत, रश्मी शुक्लांच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता बघूयात. ठाण्यामध्ये 2016 मध्ये दाखल गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश दिले गेले. रश्मी शुक्लांच्या अहवालातले महत्वाचे मुद्दे आपण बघतोय. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हे आदेश दिले होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप अहवालामध्ये आहे. साक्षीदारांवर प्रभाव आहे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय असा सुद्धा निष्कर्ष निघाला. महाविकास आघाडी काळामध्ये फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न वाढल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्ह्याची शिफारस करण्यात आली आहे. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठीची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय. तिथे काय दुर्लक्ष. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून तपशील घेऊयात. ज्योत्स्ना, रश्मी शुक्लांनी सरकारकडे हा सगळा आता अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यावर सरकार नेमकं काय भूमिका घेऊ शकतं? रिद्धी, अगदी बरोबर आहे. आपण बघतो की 2021 हे प्रकरण आहे आणि रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या रिटायरमेंटच्या 5 दिवस आधी हा अहवाल जो आहे तो गृह सचिवालयाकडे सादर केलेला आहे. आणि या अहवालामध्ये रश्मी शुक्ला यांनी असे आरोप सुद्धा केलेले आहेत की तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना या संपूर्ण प्रकरणात म्हणजे अर्बन लँड सीलिंग प्रकरणामध्ये जे आहे ते गोवण्याचा प्रयत्न त्यावेळेचे म्हणजे महासंचालक, त्यावेळी तत्कालीन महासंचालक संजय पांडे, त्याचबरोबर अधिकारी लक्ष्मीकांत पाटील आणि सरदार पाटील अशा 3 जणांनी मिळून हा कट रचला होता. आणि त्यामुळेच या तिन्ही अधिकाऱ्यांवरती म्हणजे तत्कालीन महासंचालक संजय पांडे, लक्ष्मीकांत पाटील आणि त्याचबरोबर सरदार पाटील या तिन्ही अधिकाऱ्यांवरती जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात यावे अशी शिफारस सुद्धा रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी फार महत्वाची आहे रिद्धी, ज्यावेळेस हे प्रकरण कोर्टामध्ये होतं म्हणजे कोर्टामध्ये आहे प्रकरण, त्यावेळेस कोर्टाने निरीक्षण नोंदवताना असं सुद्धा म्हटलं होतं की महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे आणि त्याचमुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती अगदी सखोल सुरू होती. आणि आता रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या रिटायरमेंटच्या 5 दिवस आधी जो अहवाल गृह सचिवालयाकडे सादर केलेला आहे त्याच्यानंतर आता गृह सचिवालय या संदर्भात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे आणि लक्ष्मीकांत पाटील आणि सरदार पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करत आहे का, करणार का, या प्रकारे या ठिकाणी आपल्याला खूप लक्ष द्यावं लागेल. कारण निश्चित. आणि त्याच्यामुळे एकंदरीत सरकार याबाबत काय भूमिका घेत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. ज्योत्स्ना, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.